लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. रासेगाव देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष साळवे बिनविरोध. दिंडोरी तालुक्यातील रासेगाव देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष शंकर साळवे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या निवडीबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संतोष साळवे हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहिलेले असून गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ग्रामस्थांना त्यांच्यावर विशेष विश्वास असून याच विश्वासातून त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे मानले जात आहे. निवडीनंतर बोलताना संतोष साळवे यांनी ही निवड केवळ माझी नसून संपूर्ण गावकऱ्यांचा विश्वास असल्याचं नमूद केलं आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील पाणी, रस्ते, स्वच्छता यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामांना गती देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच सर्व सदस्यांना सोबत घेऊन पारदर्शक आणि लोकाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आणि यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. हे माझं एकट्याचं श्रेय नसून याच्यामध्ये माझ्या गावातला लहान, ज्येष्ठ, महिला ह्या सगळ्यांची एक अदृश्य शक्ती आहे. हा जो गुलाल जो पडलाय हा पूर्ण गावाच्या प्रत्येक माणसांवर पडलेला आहे. याच्यासाठी कोणी काय केलं काय नाही मी तर काय असं काही म्हणजे सांगूच नाही शकत आहे. उपसरपंच म्हणून विकास कामांना गावात प्राधान्यक्रम काय असणार आहे, काय सांगा? गेल्या 3.5 वर्षापासून तर काही कुठं काही झालेलंच नाहीये, पण त्या 3.5 वर्षाची कसर ह्या कमी वेळेमध्ये जास्त काम करून कसं काढता येईल. आणि प्रश्न झाला, बरं रस्त्याचा प्रश्न झाला, लाईटिंगचा प्रश्न झाला, हे असे काही जे मूलभूत प्रश्न आहे जे 3-3.5 वर्षामध्ये जे काही झालं नाहीये, कमी वेळेमध्ये जास्त काम करून आणि आता बोलण्यापेक्षा करूनच दाखवू अशी माझी एक अपेक्षा राहील. युवकांचा मुख्य प्रश्न आहे गावातील, युवकांसाठी काय करण्याचा आपला मानस आहे? नवयुवकांसाठी त्यांचा जो प्रश्न आहे याच्यावर समजा स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा अभ्यासिका म्हणा, ह्या अशा काही गोष्टी जेवढं होईल शासनाचे जेवढे ज्या काही गोष्टी राहतील ते लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न करू पूर्ण ताकदीनिशी. मगाशी सांगितल्या म्हणजे 23-2 आमची पूर्ण राशेगावचे जेवढे इथे जे दिसतंय आता सध्या माझ्या आजूबाजूला जेवढे आमचे जे आहे पूर्ण राशेगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सगळे मेंबर 23-2 पासून त्यांनी जे सहकार्य केलं, खरंच त्यांनी इतकं मनापासून सहकार्य केलेलं आहे का ते म्हणजे मी आता शब्दामध्ये सांगू नाही शकत. जे गाव करल ते राहू नाही करू शकत. आणि ही गावाची जीत आहे. काय असतं गाव, ही एकी. आम्ही पहिल्यापासून सगळे एकच होतो. फक्त थोड्या काहीतरी कालावधीसाठी थोडीशी फक्त ही कुठेतरी चुकामुक झाली, पण हा शेवटी गावाने सिद्ध करून दाखवलं. शेवटी गाव गावच असतं. गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहील आणि मला त्या दिवसापासून तर आतापर्यंत ह्या ज्या माझ्या प्रत्येक बंधू आणि भगिनींनी सदस्यांनी जेही केलं मी ह्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना मी धन्यवाद देतो माझ्या सगळे सदस्यांचे. नेहमी समाजकार्यात अग्रेसर असणारे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे आमचे श्री नंदू शंकर साळवे हे रासेगावचे उपसरपंच झालेले आहेत. त्याबद्दल एक स्थानिक म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच ग्रामस्थांचे जे काही प्रश्न असतील ते योग्य पद्धतीने मार्गी लावतील. तसेच विकास कामांना वेग यावा याकरिता आपले नंदूभाऊ साळवे नेहमीच अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे इथून मागे सुद्धा सदस्य असताना देखील गावकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे त्यांना योग्य तो निर्णय दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथून पुढेही देखील होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. त्याचप्रमाणे 26/2/2026 रोजी श्री माननीय तहसीलदार
मुकेशजी कांबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास ठराव प्राप्त झाला 26/2 आणि त्यानंतर 25/3/2026 रोजी बहुमताने उपसरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे. एक स्थानिक म्हणून गावकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे, माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राशेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझे नाव राजेंद्र बाळू साळवे. मी स्थानिक राशेगावचा रहिवासी. गावातील जे कामकाज आहे गावातील ते नंदूभाऊ साळवे कोणत्याही गोष्टीत धावून जाणारे, हे सर्वांना जवळून ओळखणारे नंदूभाऊ साळवे यांचं सर्वांना त्यांचं ज्ञान माहिती असल्यामुळे कोणत्याही कामात गरिबी असो कोणी धडपड असो धावून जाणारे आमचे नंदूभाऊ साळवे बऱ्याच दिवसापासून आमच्या ग्रामपंचायतीत सदस्य असून शेवटी आता सर्व ग्रामस्थ बॉडीने नंदूभाऊ साळवेंचे निर्मळ काम बघून त्यांना उपसरपंचपदी निवड करून दिल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन. तसेच माझ्या दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन. जय हिंद, जय भारत. ग्रुप ग्रामपंचायत राशेगाव देरवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अंबादास भिका जाधव, देरवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. नंदूभाऊ साळवे यांना उपसरपंचपदी निवडून दिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. 25 तारखेला नंदूभाऊ साळवे यांची उपसरपंच म्हणून नेमणूक झाली. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि इथून पुढे पण आम्ही पूर्णपणे आमची टीम त्यांच्या सोबत असेल. आणि 2 वर्षापासून ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कामकाज करत होते. आम्ही सर्वांनी त्यांना बिनविरोध म्हणून निवड करून दिलेली आहे. साहेब आपसुंदे, ग्रामपंचायत सदस्य. नंदूभाऊ हे आमच्या गावचे 2 वर्षापासून सदस्य असून त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करत आहोत. आणि आम्ही आमच्या विचारानुसार त्यांच्या कार्यात आम्हाला आवडलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना उपसरपंचपद देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांना उपसरपंच पण बिनविरोध म्हणून निवडून आणलं. तर त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहे. आमच्या गावचा विकास काही असेल तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. संतोष भाऊ यांचे 2 वर्षापूर्वी सदस्यपद होते, तर ते आता 25/3/2026 रोजी बिनविरोध उपसरपंच म्हणून निवडून आले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माझे नाव सुनंदा योगेश शिंगाडे. नंदूभाऊ साळवे यांना उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.